नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजर सय्यद. मित्रांनो, आज आपल्याकडे सायटिका या आजारावरती एक अतिशय सुंदर असा रिझल्ट आपल्याला भेटला आहे. असंख्य सायटिकाचे पेशंट आपल्या ट्रीटमेंटनी नॅचरोपॅथीनी बरे झाले आहेत. त्यापैकीच आज आपण एका पेशंटसोबत चर्चा करणार आहोत. तर आज आपण पेशंटकडून जाणून घेऊयात की पेशंटला आपल्या ट्रीटमेंटच्या अगोदर काय त्रास होत होता आणि पेशंटला ट्रीटमेंट नंतर किती फरक पडला आहे हे आज आपण पेशंटकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. मी किरण अहिरराव. बरं. मी इथे सावडीमध्येच राहतो. सावडी अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगरमध्ये. सर, वय किती तुमचं? माझं आता रनिंग एज 39 आहे. 39. हा. काय त्रास होत होता सर तुम्हाला? साधारण 2 वर्षापूर्वी अचानक सकाळी उठल्यानंतर मी जेव्हा खाली वाकलो तेव्हा मला खाली वागताच येत नव्हतं. आणि त्यानंतर हळूहळू तो त्रास जसा वाढत गेला, पूर्ण माझं जे पाठ जी होती ती पूर्ण भरत गेली. आणि मग मुवमेंट करायला सुद्धा मला खूप त्रास होत होता. हा. या अगोदर काही ट्रीटमेंट वगैरे केली सर याला? या अगोदर मी जवळपास 2-3 डॉक्टरांकडे दाखल होतं. त्यामध्ये फिजिओथेरपिस्ट होते किंवा बाकीच्या ज्याला म्हणतो की फिजिशियन्स होते. पण ते तात्पुरतं बरं वाटायचं मला. एक साधारण 8-10 दिवस मी जोपर्यंत मेडिसिन चालू आहे तोपर्यंत बरं वाटायचं. जसं मेडिसिनचा जो काही असर आहे तो कमी जसा होत होता तर ते पुन्हा मला आधीचा त्रास परत सुरू व्हायचा. गेल्या 2 वर्षापासून हा त्रास होत होता? हो, गेल्या 6 महिन्यापासून तो त्रास जास्त वाढत होता. मग मी खूप ऍक्च्युली नगरमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला की आपल्याला याच्यावर काय उपाय करता येईल म्हणून. तर अचानक एक दिवस मोबाईलवर इंस्टाग्रामला मी तुमची रील पाहिली होती डॉक्टर. आणि त्यानंतर असं वाटलं की नाही, हे आपल्या एकदम घराजवळ आहे आणि आपण हरकत नाही की हे आपण ट्रीटमेंट करून बघायला पाहिजे. तर साधारण 3 आठवड्यापूर्वी मला वाटतं मी इथं आलो होतो. आणि अगदी पहिल्या ट्रीटमेंट नंतरच मला जवळपास 80% फरक पडला. ओके. आणि त्यानंतर मुवमेंट किंवा सकाळी उठल्यानंतर जे पूर्ण स्टिफनेस होता पाठीतला तो अगदी नाहीसा झाला. आज आपली 3rd सेटिंग कंप्लीट झाली. आज तुम्हाला पहिले म्हणजे जो त्रास होता त्या त्रासापैकी आज किती त्रास म्हणजे किती कमी झाले, काय फरक जाणवतो? अगोदर म्हणजे पूर्ण पाठ जी आहे ती मला असं वाटायचं की पूर्ण भरलेली आहे, की म्हणजे पूर्ण पाठीमध्ये थोडं लोकल एरियावर असा तो पेन जाणवत होता. आता मला खाली वाकायला सुद्धा त्रास होत नाही. अगदी रस्त्यांवर फक्त फिरताना किंवा अगदी ज्याला म्हणून पाठीचा मणक्याचा जो जवळचा भाग आहे तिथंच फक्त थोडासा नॉर्मल पेन जाणवतो. बाकी अदरवाईज पूर्ण पेन कमी. चालायला फिरायला काही त्रास? चालायला फिरायला उठाय बसायला काही त्रास? मांडी घालताना काही त्रास? घालताना सुद्धा काही. आपण ज्यावेळेस चेक केलं होतं सर तुम्हाला L3, L4 आणि L5 या 3 मध्ये डिस्क बल्क होते आणि त्याच्यामुळे स्लिप डिस्क असल्यामुळे नर्व कम्प्रेशन जास्त होती, नस दबली होती थोडक्यात. तर फक्त मला वाटतं 15 दिवसामध्ये आपण बऱ्यापैकी रिझल्ट तुम्हाला दिला आहे. सर, जे आपले पेशंट असतात ज्यांना मणक्याचा त्रास असतो, मणक्यामध्ये गादी सरकलेली असते किंवा मणक्यामध्ये गॅप असतो, ज्यांना डॉक्टर लोकांनी ऑपरेशन सांगितलं, तर तुम्हाला काय वाटतं सर, या आजारासाठी ऑपरेशन खरंच करण्याची गरज आहे का? नाही, मला असं वाटतं की मी ऍक्च्युली ऑनलाईन सुद्धा खूप साऱ्या ह्या ट्रीटमेंट संदर्भात माहिती घेतली होती की लोक जवळपास त्यामध्ये ऑपरेशन करतात किंवा तिथे इंजेक्शन देऊन तिथलं लोकल एरिया जो आहे तिथं फक्त थोडं पेन किलर वगैरे असं देतात. पण मला असं वाटतं की आपल्या शरीराशी न खेळता आपण थोडी ही नॅचरोपॅथी किंवा नॅचरल जी थेरपी आहे ही नक्कीच करायला पाहिजे. कारण की तुम्ही त्यासोबतच आयुर्वेदिक मेडिसिन सुद्धा देतात, जेणेकरून माझा ऍसिडिटीचा सुद्धा त्रास जो आहे तो 3-4 आठवड्यापासून पूर्णपणे कमी झालेला आहे. शरीराला त्रास न देता मला असं वाटतं की आपण या थेरपीला म्हणजे सध्या या आजारासाठी ऑपरेशन करायची गरज नाही अजिबात. आपण नॅचरोपॅथी करून सुद्धा हे पेशंट क्लिअर होऊ शकतात. हेच फक्त आपले जे बाकी पेशंट आहेत, जे आपले रुग्ण आहेत ज्यांना मणक्याचा त्रास आहे, त्यांना फक्त लवकरात लवकर ह्या गोष्टी समजण्यात यावा म्हणून हा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. ऍक्च्युली पाहिलं तर आमच्या ट्रीटमेंटने समाधानी आहात? 100%. ठीक आहे सर, आपल्या ट्रीटमेंटने समाधानी आहेत. पेशंटचा त्रास पूर्णपणे कमी झाला आहे. गेल्या 15 दिवसामध्ये सायटिका सारख्या आजारामध्ये 80 to 90% पेशंटला रिलीफ भेटला आहे. यातच आमचं ऍक्च्युली समाधान आहे. धन्यवाद.